नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुनच्या एका क्लायंटची एंट्री होणार आहे आणि अर्जुनचं त्या क्लायंटसोबत असलेलं बिहेवियर पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसणार आहे. इकडे प्रियाला त्या गार्डनमध्ये बोलवलेलं आहे. तिथे दादूच आहे आणि त्याचबरोबर सायली अर्जुन ही वाट बघत आहे. प्रियाबरोबर गार्डनच्या जवळ पोचलेली असते. ती खूप घाबरलेली असते आणि ती त्या गार्डनमध्ये जात असते. त्याचवेळी अर्जुन सायली पाहत असतात. ही प्रिया अजून कशी आली नाही हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. म्हणून ते तिची वाट बघत असतात आणि त्याचबरोबर प्रिया घाबरत घाबरत अगदी एक एक पाऊल टाकत त्या गार्डनमध्ये ती येत असते. त्याचवेळी अर्जुनने सांगितलेली ती व्यक्ती आहे ती पण वाट बघत असते आणि इकडे अर्जुन सायलीलाही कळत नसतं की ही प्रिया अजून का येत नाही आहे, एवढा वेळ का लागतोय. खरं तर त्यांना दोघांनाही काळजी वाटत असते की हे सगळं काय होतंय. अर्जुन सायली वाट बघत आहेत कारण प्रिया तर पूर्ण जबरदस्त प्लॅनमध्ये अडकलेली आहे, पण अचानक ती का आलेली नाही. आणि नेमकी प्रिया त्या गेटच्या आतमधून एंट्री करत असते आणि तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि प्रियाचं तोंड दाबून तिला बाजूला करतो. त्यावेळेस प्रिया घाबरते. तेव्हा चैतन्य म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे चैतन्य. तेव्हा प्रिया तिचं तोंड दाबलेलं सोडल्यानंतर ती म्हणू लागते की काय तू, पण हे काय वागण्याची पद्धत झाली का, तुला कळतंय का तू काय करतोयस ते, असं ती विचारू लागते. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुला कळतंय का हा सगळा अर्जुनचा ट्रॅप आहे आणि त्या ट्रॅपमध्ये तू पूर्णपणे अडकलेली आहे, लक्षात येते का. तिथे जाऊन काय करणार होतीस. प्रिया म्हणते काय. तर चैतन्य लगेच तिला दाखवतो तिथं समोर उभा असलेला अर्जुन आणि सायली. त्याचबरोबर इकडे अशा पद्धतीनं तो तिच्या समोर सत्य आणतो की ते बघ, अर्जुन तिथं आहे आणि तू यामध्ये पूर्णपणे अडकत आहे. हा सगळा प्लॅन आहे अर्जुनचा आणि त्यामध्ये तू पुरती फसलेली आहेस, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. मग प्रिया आणि चैतन्य दोघंही तिथून बाजूला निघून जाऊ लागतात. खरं तर हे सगळं चैतन्यामुळे झालेलं असतं, पण इकडे अर्जुन सायली वाट बघत असतात की हे काय झालं, अजून का आली नाही प्रिया, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि इकडे अर्जुन सायली आता त्या व्यक्तीला बोलवतात आणि म्हणतात की हे घ्या पैसे तुमचे. तो म्हणतो की अहो पण ती मुलगी आलीच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, पण तुम्ही तुमचं काम केलं ना, त्यासाठी हे पैसे देतोय. आणि मग अर्जुन सायली पैसे देतात आणि त्याचबरोबर इकडे ते तिथून निघून जातात. इकडे घरी आल्यानंतर अर्जुन सायली विचार करू लागतात की हे असं कसं झालं, त्या लोकांना कसं कळलं, नक्की काय प्रॉब्लेम झाला, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्याचवेळी इकडे अर्जुन म्हणतो की नाही माहिती काय झालं, अचानक ती का आली नाही, तिला आपला प्लॅन कळला की काही, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. अर्जुन म्हणतो ठीक आहे, बघूया आपण, असा तो विचार करू लागतो. आणि मग सायलीला तो म्हणतो की मी फ्रेश व्हायला जातोय आणि मग अर्जुन फ्रेश होण्यासाठी तिथून जातो. इकडे प्रिया म्हणते की बरं झालं चैतन्य तू ऐनवेळी आलास, नाही तर खूप मोठा गोंधळ झाला असता. चैतन्य म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ती म्हणते नाही, मी काहीतरी बोलून बसले असते तर. हे सगळं बोलल्यानंतर चैतन्य म्हणतो म्हणजे काय, पण मला एक कळत नाही आहे, तू गेलीसच का तिथे, तुमची काही चूकच नाही, तुमचा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही, मग का तू गेलीस. अगं कसं आहे माहिती आहे का, अर्जुनला मी आधीपासून ओळखतो आणि अर्जुन कसा आहे ते माहिती आहे, पण यावेळेस त्याने ती ट्रिक त्या गुन्हेगारावर वापरण्याची ट्रिक एका इनोसेंट मुलीवर वापरली, त्यामुळं मी ऐनवेळी येऊन तिथे तुला वाचवलेलं आहे, असं चैतन्य सांगत असतो. हे सगळं ऐकल्यानंतर प्रियाला आणि साक्षीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय होऊन बसलं असतं, असे अनेक प्रश्न त्या दोघींनाही पडलेले असतात. इकडे साक्षी म्हणते, हो बरोबर आहे सगळं, पण हे सगळं काय होत होतं, हे कशामुळं होत होतं, असे प्रश्न पडलेले असतात. तेवढ्यात प्रियाला इकडे रविराजचा फोन येतो. प्रिया म्हणते की मला बाबांचा फोन येतोय आणि मला जावं लागेल, म्हणून प्रिया तिथून निघून जाते. इकडे साक्षी तिथेच असते. ती म्हणते बरोबर इतके दिवस झालं या चैतन्याला पाळल्याचा मला पहिल्यांदा फायदा झालेला आहे, असं साक्षीचं म्हणणं असतं. आणि तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आज चैतन्यामुळं आपण वाचलेलो आहोत, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर चैतन्य म्हणतो की साक्षी मी तुला काहीही होऊ देणार नाही. कसं इतक्या वर्षाची आमची मैत्री आहे, असं म्हटल्याबरोबर साक्षी आणि प्रिया एकमेकींकडे पाहत असतात. मग चैतन्य त्याच्यामध्ये दुरुस्त करतो आणि म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, मला त्याची काम करण्याची पद्धत माहिती आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप हा किचनमध्ये आलेला असतो आणि तो कॉफी बनवत असतो. तेव्हा सायली म्हणते की बाबा मी करू का, माझं काय झालं आहे का. तर प्रताप म्हणतो अगं तुला काही प्रॉब्लेम आहे का, मी करतोय ना कॉफी.
तर सायली म्हणत असते की मी करते ना, पण प्रताप म्हणतो अगं मला करायचे. मग इकडे लगेचच कल्पना बोलू लागते की कसं आहे, तुम्ही आज इकडे सायलीच्या किचनमध्ये आलेला आहात आणि तिची परवानगी घेतलेली नाही, त्यास तिला न विचारता कॉफी बनवत आहात. प्रताप लगेचच हात जोडतो आणि म्हणतो माफ कर मला, कसं आहे मी आज तुझ्या किचनमध्ये आलेलो आहे आणि ते कॉफी करत आहे. तेव्हा सायली थोडीशी लाजल्यासारखी होते आणि सायली म्हणते की सॉरी माफ करा असं म्हणते आणि तिथून ती निघून जाऊ लागते. तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर विमल दोघीही हसू लागतात आणि म्हणतात अगं तसं नाही आहे, ते तुझी मस्करी करत आहे. आणि मग सायली थांबते. त्यावेळेस सायलीच्या बाजूने बोलत कल्पना म्हणते की हे बघा उद्या पाडवा आहे, किचनमध्ये अजिबात पसारा करू नका. आणि मग कल्पना त्या दोघींनाही म्हणते की चला आपण इथून जाऊया. आणि मग कल्पना त्या दोघींना तिथून घेऊन जाऊ लागते. सायली पण हसत असते. सायलीच्या लक्षात येतं की हे सगळं कशासाठी केलेलं आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रताप हा कॉफी घेऊन अर्जुनच्या रूममध्ये आलेला असतो. अर्जुन त्याच्या स्टडी रूममध्ये असतो. तो स्टडी रूममध्ये विचार करत असतो की हे सगळं काय झालेलं आहे, आपला प्लॅन कशामुळं फ्लॉप झाला. तर तिथे कॉफी आणलेली असते, कॉफीचा मग त्याला समोर दिसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली ती कॉफी तिकडे ठेवा. आणि त्या क्षणी प्रतापला धक्का बसतो. प्रताप म्हणतो काय, तू बायकोला मिसेस सायली बोलतो? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, म्हणजे ते एक कोडवर्ड आहे. जेव्हा मी मिसेस सायली म्हणेल ना तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मी काहीतरी महत्त्वाच्या कामात आहे, म्हणून तो कोडवर्ड आम्ही ठेवलेला आहे. तेव्हा प्रताप म्हणतो हो का, पण डॅड तुम्ही कॉफी घेऊन आलात आज? तेव्हा प्रताप सांगू लागतो अर्जुन माझ्याकडनं चूक झाली, मला माहिती आहे की मी त्या दिवशी तुझ्यावरती सगळ्यांच्या समोर हात उचलला, हे चुकीचं केलं. आणि मग त्या दोघांचं बोलणं सुरू होतं. आणि मग अर्जुन सांगू लागतो की आपल्या टॉकमध्ये चैतन्य कधी आला, खरंच खूप निरागस मुलगा होता तो, पण बघितलं ना काय झालं. त्यावेळेस प्रताप म्हणतो की अर्जुन तुला माहिती आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी एका मुलाला मारलं होतं कारण त्याने एका मुलीची छेड काढलेली होती. मग तेव्हा तुम्ही मला फर्स्ट टाईम अशी कॉफी बनवून दिलेली होती आणि माझ्याशी बोलत होता. तेव्हा प्रताप म्हणतो की हो, कारण तू जे केलेलं होतं ते अगदी बरोबर होतं, पण त्याच्यावर रिॲक्शन देण्याची जी पद्धत होती ती चुकलेली होती, म्हणून तुला मी तेव्हा बोललेलो होतो. प्रतापचं हे बोलणं ऐकून अर्जुनलाही खूप छान वाटतं. आणि अर्जुन लगेच प्रतापला मिठी मारतो. प्रताप म्हणतो की माझं चुकलं, मी त्या दिवशी जे वागलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि प्रताप म्हणतो ठीक आहे अर्जुन, तू काम करतोय तू काम कर, कॉफी घेतली झालेली असते. अर्जुन मिठी मारतो आणि तिथून निघून जातो. प्रताप निघून जातो. सायली ही पाहत असते तेव्हा तिला खूप छान वाटतं. आता गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण गुढीची पूजा करतात. अर्जुन म्हणत असतो की माझा एक महत्त्वाचा क्लायंट येणार आहे मम्मा, त्या क्लायंटला दूध अजिबात चालत नाही, ब्लॅक कॉफी लागेल, ती तू बनवून ठेव. तेव्हा कल्पना म्हणते की हो. मग सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते आणि सगळेजण विचारू लागतात की असा महत्त्वाचा क्लायंट कोण आहे तुझा, असं अर्जुनला विचारत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो हो आहे, लवकरच कळेल. आणि तेवढ्यात समोरून आवाज येतो, माझ्याशिवाय दुसरं कोण असणार आहे. हा आवाज ऐकता क्षणी सर्वजण पाहतात, तर समोरून जी आलेली असते ती अर्जुनची मैत्रीण असते. अगदी मॉडर्न लुकमध्ये एंट्री झालेली आहे आणि अर्जुन तिला पाहता क्षणी तिथून सर्वांच्या समोरून तिथून धावत सुटलेला आहे. आणि अर्जुनची जी ही मैत्रीण आहे, क्लायंट आहे, ती अगदी मॉडर्न लुकमध्ये आहे. सायली तर पाहतच राहते आणि अर्जुन धावत जाऊन तिला मिठी मारतो. तेव्हा मात्र सायलीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण अर्जुनचं हे वागणं तिच्यासाठी थोडं वेगळं असतं. त्याने जाऊन सायलीला तिथे त्या नवीन क्लायंटला मिठी मारलेली असते. सायली घरातले सर्वजण पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.